ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवरदमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जो बोलो अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की, देवादेव मूलनायक 1008 शांतिप्रद शांतीनाथ भगवान की, देवादेव मूलनायक 1008 बालब्रह्मचारी नेमिनाथ भगवान की, देवादेव मूलनायक 1008 आदि ब्रह्माश्री आदिनाथ भगवान की, देवादेव मूलनायक 1008 मुनीश्वरनाथ भगवान की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की, 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चकोती समाधि सम्राट गुरुनाम गुरुआचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासलत्नकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसामय विश्व धर्म की, भव्य जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी विरचित रत्नकंडक श्रावोच्चारच्या या ग्रंथाची वाचन चालू आहे आणि काल आचार्य भगवंतांनी खऱ्या गुरूंचं कथन आपल्यासमोर प्रकाशित केलं होतं। 10 नंबरच्या श्लोकच्या माध्यमातून खऱ्या गुरूंचं स्वरूप काय याचं प्रकटीकरण केलं होतं आणि आजपासून आचार्य भगवान 8 जे अंग आहेत, देवशास्त्र गुरूंचं कथन झाल्यानंतर 8 अंग आवश्यक आहेत, त्या 8 अंगांचं कथन आपल्या समोर चालू करत आहेत। पहिला गाथाकंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। इदमेवे दृश्यमेव इदमेवे दृश्यमेव तत्वं नान्यन्यचान्यथा तत्वं नान्यन्यचान्यथा इत्कम्पाय सम्भवत् इत्कम्पाय सम्भवत् सन्मार्गे संशया रुचिः सन्मार्गे संशया रुचिः इदमेवे दृश्यमेव तत्वं नान्यन्यचान्यथा इत्कम्पाय सम्भवत् सन्मार्गे संशया रुचिः। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी या 11 नंबरच्या श्लोकाच्या माध्यमातून निशंकित अंगाचं कथन करल्यात। इदमेवी दृश्यमेव तत्वं नान्यन्यचान्यथा इत्कम्पाय संभवत सन्मार्गे संशया रुचिः। तर इथं आचार्य भगवान काय म्हणत आहेत? आचार्य भगवान इथं सांगत आहेत तत्वम म्हणजे जे तत्व आहे ते तत्व, इदम एव हेच आहे, तत्व हेच आहे आणि ईदृश्यम एव त्याचं उक्त स्वरूपसुद्धा हेच आहे, अन्यत्न आणि अन्य होऊ शकत नाही। त्या तत्वाचं स्वरूप तत्व हेच आहे, त्याचं स्वरूपसुद्धा हेच आहे, अन्य होऊ शकत नाही, च अन्यतन आणि दुसऱ्या प्रकारे सुद्धा होऊ शकत नाही। काय म्हणलेच बघा, दुसऱ्या प्रकारे बी त्याचं गणे निश्चित रूपानं लक्षण होऊ शकत नाही। या प्रकारे सन्मार्ग म्हणजे या प्रकारे जो मोक्ष मार्ग आहे, खऱ्या देवशास्त्र गुरूंचा जो प्रभाव मार्ग आहे त्यामध्ये
आय संभवत तलवाराच्या पाण्यासारखे, तलवारीला जे पाणी म्हणजे धार दिलेलं असतं की नाही, त्या तलवाराच्या पाण्यासमान अकंपा, अकंप म्हणजे निश्चल, रुची, रुची म्हणजे सम्यक दर्शन, आय संभवत असंशया, यालाच आचार्य, या रुचीलाच आचार्य भगवंत काय म्हटलं आहे, निशंकित अंग म्हटलेलं आहे. अशी दृढ श्रद्धा पाहिजे, तत्व हेच आहे, असंच आहे आणि अशा प्रकारेच असणार आहे, अन्यथ होऊ शकणार अशी दृढ श्रद्धा कुठं मोक्ष मार्गामध्ये आणि खऱ्या देवशास्त्रगुरू किंवा सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य याच्यावर दृढ श्रद्धा पाहिजे. ती कशी पाहिजे? तलवारीला दिलेल्या धारेप्रमाणे पाहिजे, निश्चल पाहिजे. यालाच आचार्य भगवंतांनी निशंकित अंग म्हण पडले. एक गोष्ट लक्षात घ्या, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट काय महत्त्वाची आहे माहिती काय, की जे तत्व आहे त्या तत्वावर का नाही कुठल्याही प्रकारनं अविश्वास न दाखवणे म्हणजे निशंकित अंग आहे. काही झाले तर तत्व जे आहे तसंच त्याला मानणे आहे, तसंच मानणे, या गोष्टी आचार्य भगवंतांनी सांगितल्यात. त्यात कोणताही बदल करायचं नाही, आहे तसं. कसं आणि निश्चल किती पाहिजे बघा. तलवाराच्या धारेची किंवा पाण्याची का उपमा दिल्या माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? याचं मूळ कारण आहे, याचं उदाहरण द्यायचं. कारण की तलवाराची धार जी एकदा लावलेली असते का नाही, ती धार घालवायचा प्रयत्न कोण जर केले तर तलवार मोडेलपर्यंत धार जाणार. म्हणून त्या तलवाराच्या पातेचं उदाहरण दिले, धारेचं उदाहरण दिले. तसं आम्ही दृढ पाहिजे. आमचा प्राण गेला चालेल, काय म्हणाले, प्राण गेला तर चालेल, काही जीवनात झालं तर चालेल, परंतु निश्चित रूपानं जी तत्वाविषयी श्रद्धा नाही ती श्रद्धा कधी ढळता कामा. याला निशंकित अंग म्हणतात. या गोष्टीचं आम्ही चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. किती काय झाले तर आम्ही निश्चित रूपाने त्या तत्वाविषयी दृढच असायला पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट काय माहिती काय, दोन मार्ग असतात आपल्यासमोर, एक परिचित मार्ग आणि अपरिचित मार्ग. काय सांगोली बघा जरा, कान उघडे ठेवून ऐका. परिचित मार्ग म्हणजे आपल्याला माहीत असलेला मार्ग, आणि अपरिचित मार्ग म्हणजे माहीत नाही तरीसुद्धा खऱ्या देवाने सांगितले म्हणून श्रद्धा ठेवायचं आहे त्याच्यावर. याला परिचित आणि अपरिचित मार्ग म्हणतात. मला एक सांगा, एकदा भगवंतांनी सांगितले आणि भगवंतांनी जे नाही सांगितलेलं आहे त्याच्यावर जर तो माहीत असलेला मार्ग आहे त्याला परिचित मार्ग म्हणतात. आणि अपरिचितमध्ये माहीतच नाही, त्याच्यात काय आहे, कसं होणार आहे, कशा गोष्टी होणार आहे हे काहीच माहीत नाही. मला सांगा, तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणार का न माहीत असलेल्या? कशावर? परिचित असलेल्या. बरोबर तुम्ही सांगितलं. हां, एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा जर तत्व माहीत झालं, तत्वाविषयी नाही सगळ्या गोष्टी माहीत झाल्या, तर त्या सत्वावर असं श्रद्धान ठेवायचं, कारण की तो परिचित मार्ग आहे. तीर्थंकर भगवान त्याच मार्गावर जाऊन त्यांनी सिद्ध पर्यायाला प्राप्त केलेलं आहे, अरिहंत होऊन सिद्ध पर्यायाला प्राप्त केल्यात. त्यामुळे तो परिचित मार्ग आहे, आपल्याविषयी अपरिचित मार्ग नाही. त्यामुळे त्याच्यावर अशी श्रद्धा ठेवायची, तलवाराच्या धारेप्रमाणे श्रद्धा ठेवायची. ती तलवार मोडली तर चालली, परंतु धार जाणार, तत्वाची श्रद्धा जाणार. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. कारण आज काय व्हायला माहिती काय, आज काय व्हायला माहिती काय, आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय व्हायला माहिती काय, आज जरा काही मनामध्ये चलबिचल झाली की जे सगळं तत्वाविषयी श्रद्धा नाही, रुची आहे, ती सगळी निघून जाते. एवढी दृढता करायची आहे, जगातल्या कोणीही व्यक्ती सांगितला, कोणीही काय केलं, कुठलीही गोष्ट कानावर आली तर निश्चित रूपाने तत्वाविषयी जी श्रद्धा नाही ती श्रद्धा कधी जाता कामा नये, एवढी दृढ श्रद्धा पाहिजे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि जर अशा पद्धतीनं आम्ही जर श्रद्धा ठेवलं तर निशंकित अंगाचं पालन आम्ही करू शकतो. ही गोष्ट महत्त्वाची आहे, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. बघा कशा पद्धतीने केले जाते. एक उदाहरण आचार्य महाराज सांगायचे कायम, तुम्ही ऐकलं आहे ते बऱ्याच वेळा, तुम्हाला माहिती आहे ते उदाहरण. एक डॉक्टर पती पत्नी शिखरजीला जाणार होते. शिखरजीला
आणि ते शिखरजीला जाणार होते. मग तुम्हाला माहिती आहे शिखरजीला जायचं आहे म्हटल्यावर सगळी तयारी करतात की काय काय. कशी तयारी करतात? हां, लाडू बघा हे म्हणालेत बघा, सगळं लाडू चिवडा काय असेल ते, परत त्याच्याबरोबर कपडे शेटर वगैरे घालण्याच्या वस्तू, आणि शेवटची मग तयारीची 2 दिवस राहिल्यावर मग अष्टद्रव्य आठवते. महिनाभर हे बाकीचं सगळं करत असतात. पहिला सगळं नाही, सगळ्यात पहिला काय काढून ठेवायला पाहिजे? अष्टद्रव्य आणि भगवंताच्या चरणावर अर्पण करायचं जे द्रव्य आहे ते द्रव्य पहिला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही उरपाटं करतोय ते न करता जेवढ्या प्रमाणात आम्हाला करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. त्या डॉक्टरांनी सगळी तयारी केली. तयारी केल्यानंतर ज्यावेळी नाही सगळं सामान वगैरे एका ठिकाणी खोलीत काढून ठेवलं, सगळ्या गोष्टी केल्या, आणि ज्या दिवशी त्यांना द्यायचं होतं शिखरजीला, मग जंक्शनला आले की कुठं जंक्शनला आल्यावर ज्यावेळी ट्रेन सुटणार होती त्यावेळी ट्रेन सुटताना नाही त्यांनी सामान, ट्रेन आल्यानंतर सगळं सामान ट्रेनमध्ये लोड केलं, आणि लोड केल्यानंतर दोघंही त्या ट्रेनमध्ये बसले आणि त्यांचा शिखरजीचा प्रवास चालू झाला. काय झालं माहिती काय? साधी घटना आहे. ट्रेन का नाही थोडी इथनं सांगलीपर्यंत गेली असेल. शिखरजी जाताना कोणीकडं जाते ट्रेन? हां, सांगली इकडं पुणे मुंबईकडं जाते ना का, बरोबर काय? हां हां, कुठनं बी जाऊन दे सोडा, शिखरजीला जायचं आहे. तर ती पुढं गेली, एक गाव नुसता पार केलं नाही तोपर्यंत काय झालं माहिती आहे? जी डॉक्टरांची पत्नी होती डॉक्टरीनबाई, तिचं डोकं दुखायला लागलं. आठवलं असं राहतं तुम्हाला? तिचं डोकं दुखायला लागलं, आणि डोकं दुखायला लागल्यानंतर डोकं ज्यावेळी दुखायला लागलं, ते डोकं दुखत असताना का नाही ती डॉक्टरांच्याकडे गेली आणि डॉक्टरने म्हणली की डॉक्टर माझं डोकं फार दुखाले, आणि तुम्ही काय करा माहिती आहे? डोकं दुखायची गोळी सामानातली काढून द्या. सामान सगळं भरलेलं की, आणि द्या म्हटल्यावर मग डॉक्टर काय गेले, सामानात गेले, सामान सगळं हुडकलं. कारण काय झालं तर माहिती आहे, योगायोगानं सगळं घेऊन आलते, आणि औषधाचं पाऊचच तेवढं घरात विसरून आले. आता जर बायकोला सांगितलं की असं असं गोळ्याचा पाऊचच तेवढं घरात विसरून आले म्हटल्यावर काय म्हणाल? सगळ्या जगाला औषध देताय, अमुक करताय, तुमच्या बायकोची तेवढी आठवण नाही, हे झालं. तुम्हाला माहिती आहे का आता कळलं काय काय सांगायचं असं म्हणून काय बोलले नाहीत. डॉक्टर काय म्हणले, आले जवळ, बघ गोळी देतो एक, फक्त काय करायचं ते जिभेखाली ठेवायची, गिळायची नाही, फोडून खायची नाही, चावायचं नाही, तुझं डोकं दुखायचं लगे कमी येते. ठीक आहे म्हणली, आणि तिनं डोळे झाकल्यावर नाही जिभेखाली डॉक्टरांनी ती गोळी ठेवली. ठेवल्यानंतर डॉक्टर तिथं निघून गेले. फक्त का नाही 5 मिनटं झाले बघा तिथनं जाऊन. डॉक्टर 5 मिनटं झाल्या का नाही तुझं सगळं डोकं दुखायचं थांबलं की हो. डोकं दुखायचं थांबल्यानंतर ते डॉक्टरांच्याकडे येते आणि म्हणते माझं डोकं दुखायचं थांबले आणि ही तुमची गोळी काढून घ्या. ज्यावेळी गोळी काढली डॉक्टरने त्यावेळी महिलेनं म्हणते तुझ्या हात पुढं कर. हातावर गोळी ठेवली त्यावेळी त्या महिलेला बी आश्चर्याचा धक्का बसला. ती गोळी नव्हती, डॉक्टरांच्या कोटाचं बटन होतं. मग डोकं दुखायचं कसं थांबलं? डोकं दुखायचं कसं थांबलं? डोकं दुखायचं थांबलं याचं मूळ कारण तिचं श्रद्धा होती एवढी की माझा नवरा डॉक्टर आहे, कुठलंही औषध दिले तरी माझा रोग बरा होणार, एवढी दृढता पाहिजे. काही झालं तरी निश्चितपणे तत्वाविषयी मी एवढा दृढ आहे की कोणीही काय सांगितलं काही केलं तर निश्चितपणे तत्वाविषयी मी तडजोड करणार नाही, इकडे तिकडे जाणार नाही. याला म्हणतात निशंकितांग. दृढ राहायचं. तत्व असंच आहे, हेच आहे, अन्य प्रकारे नाही आणि अन्य प्रकारे होऊ शकत नाही. एवढी दृढ श्रद्धा तलवारीच्या पातीप्रमाणे धारेप्रमाणे दृढ श्रद्धा ठेवणे याला निशंकित अंग आचार्य भगवंतांनी म्हटलेलं आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील परंतु तत्वाचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन मिळणं लई कठीण आहे हो. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात प्राप्त करण्याचं जेवढं पुरुषार्थ करता येईल तेवढं करा.
आणि की बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील, तत्वश्रुद्धान मिळणं लई अवघड आहे हो. तुम्ही 12 भावनांचा कधी अभ्यास केलाय किंवा 12 भावना कधी म्हणलाय काय? 12 भावना जर म्हणला असला तर 12 भावनामध्ये एक दुर्लभ भावना आहे. जरा दुर्लभ भावना वाचत जावा, मग त्यात कळते तुम्हाला काय काय दुर्लभातील दुर्लभ आहे. पहिला आहे निगोदातनं निघणं, पहिला दुर्लभ आहे. निगोनातनं निघल्यावर एकेंद्रिय होणे दुर्लभ आहे. एकेंद्रिय झाल्यानंतर त्रस होणे दुर्लभ आहे. त्रस झाल्यानंतर पंचेंद्रिय होणे दुर्लभ आहे. पंचेंद्रिय झाल्यानंतर संज्ञी पंचेंद्रिय होणे दुर्लभ आहे. त्यात बी संज्ञी पंचेंद्रिय झालं, त्यात बी मनुष्यामध्ये येणं लय दुर्लभ आहे. आणि त्यात बी जैन कुलामध्ये येणं लय दुर्लभ आहे. त्यात बी जैन कुलामध्ये येऊन शास्त्राचा स्वाध्याय होणे दुर्लभ आहे. त्यात बी दिगंबर मुनी बनणे दुर्लभ आहे, म्हणजे दीक्षा घेणे हो नुसतं ते दुर्लभ आहे. आणि त्यात बी बोधी ज्ञानाची प्राप्ती होणे दुर्लभातील दुर्लभ आहे. दिगंबर मुनींच्या पेक्षा दुर्लभ काय सांगितले? तत्वाविषयी ज्ञान म्हणजे बोधी ज्ञान, हे दुर्लभातील दुर्लभ आहे. आणि त्यानंतर लगेच काय? मोक्षच आहे. किंवा एवढ्या दुर्लभातील दुर्लभ गोष्टी आम्हाला जर प्राप्त होत असेल, तत्वाचं स्वरूप जर मिळत असेल, तर ते सम्यक दर्शन घ्यायला कधी चुकू नका, संधी सोडू नका. आलेली महत्वाचं आहे. काही झालं तर मी निश्चितपणे सम्यक दर्शन प्राप्त करणारच. काही झालं तर मी प्रतिमाधारी बनणारच. काही झालं तर मी दीक्षा घेणारच. काही झालं तर मी दिगंबर बनणारच. ही भावना पाहिजे हो. कारण की जगातलं सगळं बाकीचं मेहनत नाही, लई सोपं आहे हो, सहज आहे. नवरा मिळणं, बायको मिळणं, पोरं मिळणं, संपत्ती मिळणं, जमीन मिळणं, जुमला मिळणे, सोनं मिळणं, सगळं सोपं आहे. परंतु त्याच्या पुढे जाऊन वैराग्याचा मार्ग, हे 4 जी तिकीट सांगतो ते मिळणं लई दुर्लभातील दुर्लभ आहे हो. त्यासाठी लई पुरुषार्थ करावा लागतोय. आणि तो पुरुषार्थानं जर आम्हाला प्राप्त होत असेल तर आम्ही 3 काळामध्ये ती संधी सोडता कामा नाही. काय मिळणार नाही तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला तर लई मोठी संधी आहे. कारण की सम्यक दर्शनामुळं, सम्यक दर्शन जर प्राप्त केला तर स्त्री पर्यायाचं सुद्धा छेदन होऊ शकते. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे याचं चिंतन करणं आवश्यक आहे. बाकीचे काय गोष्टी नाही, जेवढं आम्हाला निशंकित बनता येईल, जेवढं तत्वावर श्रद्धा ठेवता येईल तेवढं ठेवून आम्हाला निश्चित रूपानं त्यात दृढ बनणं आवश्यक आहे. एक उदाहरण सांगतो. जैन बोधक नावाचं एक मासिक आहे, सगळ्यांना माहीत असेल, सोलापुरातनं प्रकाशित होतं आहे. त्यामध्ये एक उदाहरण दिलं, एक सत्य घटना दिली. आज बरीच माणसं याचा विपरीत अर्थ करून नाही या उदाहरणाला वापरतात. परंतु सत्य घटना काय घडलेली हे याची जाणीव असणं आवश्यक आहे. तुम्ही कधी ऐकलं बी आजच्याला आहे, परंतु काय सत्य आहे आणि कशा पद्धतीनं काय होते आणि किती आम्ही निशंकित पाहिजे आणि किती तत्वाविषयी दृढ श्रद्धान पाहिजे हे त्या उदाहरणावरून स्पष्ट होते म्हणून उदाहरण सांगावलं. तुम्हाला माहीत असेल, माझ्या मते 80, 81, कुठल्या 83, 84 कुठल्या साली मुंबईमध्ये दंगल झालती बघा. एक किती साली झालती मला काय माहीत नाही. हिंदू आणि मुस्लिम दंगल झालती कुठल्या तर वर्षी. तर त्या दंगलीतली एक सत्य घटना नाही जैन बोधकमध्ये प्रकाशित केली. ती सत्य घडलेली घटना. काय झालं मध्ये काय, ज्यावेळी एक नाही सगळे ऑफिसला वगैरे गेले, जी दंगल अचानक घडली होती, एवढी मोठी घडली की कळलं बी नाही ते कसं घडलं. ते सकाळी सगळे ऑफिसची कामं, शाळेला बरीच जण गेल्यात, बाकीच्या गोष्टी घडल्यात, सगळेजण इकडं तिकडं आहेत. आणि अचानक दुपारच्या सत्रामध्ये एवढी मोठी दंगल पूर्ण शहरामध्ये उसळली. सगळे एकमेकांचे शत्रू, सगळी जाळपोळ चालली, एकमेकांना मारणं, एकमेकांना सगळ्यात ताब्यात घेणे, एकमेकांचा बाकीच्या गोष्टी नष्ट करणे, या सगळ्या गोष्टी एवढ्या दृढतेनं चाललेल्या, कुणाला काय कळना. ऑफिसातली ऑफिसात अडकली, शाळेतली शाळेत अडकली, कॉलेजची मुलं कॉलेजमध्ये अडकली, जी बाजारात गेली ती बाजारात अडकली. कुणाला काय करणार, इथनं मार्ग कसा काढायचा आणि बाहेर जायचं. त्यामुळे ती हिंसक सगळ्यात मोठी दंगल म्हणून ती भारताच्या इतिहासामध्ये नोंद आहे. आणि की अचानक झाल्यामुळे सगळीजण त्यात सापडले आणि बरेच जणांची प्राणहानी सुद्धा झाली. त्यात एक घटना अशी घडली होती, एक मुलगी होती त्यात, ती मुस्लिम समाजाची मुलगी होती आणि ती ऑफिसला गेली आणि तिला काय माहीत नव्हतं आणि ऑफिसमधून तिथनं बाहेर पडली. तिला माहीत नव्हतं बाहेर दंगल चालू आहे. ऑफिसमध्ये ज्यावेळी ऑफिसमधनं बाहेर पडायचं, कारण की एका कडेला एका बाजूला ऑफिस असल्यामुळे त्या दंगलीचा परिणाम बी त्या ऑफिसपर्यंत पोहोचला नाही.
त्या ऑफिसमध्ये सगळीच बाहेर पडली, ती मुलगी बी आपल्या घराकडे जायला निघली आणि योगायोगानं रस्त्यावर आल्यावर जसं शहरात ती प्रवेश करायला लागली, कारण की शहरातच तिचं घर होतं, शहरात जशी प्रवेश करून त्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करायला लागली, त्यावेळी काय झालं, तिला लक्षात यायला लागलं आता इकडं जाळपो दिसायला लागल्या, इकडं शस्त्र दिसायला, तिकडं माणसं पळाल्यात. आता ती घाबरत घाबरत एका कडेनं नाही आपला काय होईल, काय घटना घडेल काय म्हणून एका कडेनं व्यवस्थित चालल्या, घाबरत घाबरत लपून चालल्या. त्याच वेळी काय होते माहिती काय, हातात शस्त्र असणार एक नाही 15-20 मुलांचं लक्ष त्या मुलीकडे जाते. आणि ज्यावेळी त्या मुलीकडे लक्ष जाते, त्या मुलीकडे लक्ष गेल्यानंतर ते 15-20 तरुण शस्त्र घेऊन त्या मुलीच्या पाठीमागे लागतात. मुलं पाठीमागे लागल्यात तिचा शील भ्रष्ट करण्यासाठी आणि प्राणहरण करण्यासाठी. मुलगी आकुलतेनं पळायला लागल्या, आकांतेनं पळाल्या, का आपल्या शीलाचं रक्षण करण्यासाठी आणि प्राणाचं रक्षण करण्यासाठी पळाल्या. जो व्यक्ती प्राणाचं रक्षण आणि शीलाचं रक्षण करायसाठी पळतोय, तो व्यक्ती एवढ्या जोरात पडतोय की तो कोणाला सापडू शकत नाही. तेवढ्या आकुलतेनं आणि एवढ्या नाही भीतीदायक अवस्थेत ती पळत होते. पाठीमागं मुलं पळाल्या, ती मुलगी पळाल्या, पळत काय झालं मध्ये काय, एका गल्लीच्या कोपऱ्यावर आले आणि कोपऱ्यावरचं घर होतं, त्या घराच्या खिडकीतनं तिनं आत बघितलं, ती पळत दाराजवळ गेल्या आणि धाड दार वाजवले. दार वाजवले नाही, पळत त्या दरवाज्यात एक 22 वर्षाचा मुलगा तरुण त्यानं दार उघडलं आणि ती आत आली आणि तिनंच स्वतःकडे दाराला कडी लावली आणि म्हटली, माझ्या प्राणाचं रक्षण आणि शीलाचं रक्षण करण्यासाठी तुमच्या घरात आल्या आणि माझ्या पाठीमागं 15-20 मुलं शस्त्र घेऊन पाठवलेले आहेत, त्यामुळे माझ्या प्राणाचं आणि शीलाचं रक्षण करण्यासाठी आल्या, मी तुमच्या इथं आता राहतो. संध्याकाळची वेळ होती. ठीक आहे म्हटलं तो मुलगा, तुम्ही त्या खोलीमध्ये जाऊन विश्राम घ्या. आणि हा मुलगा आपल्या खोलीमध्ये विश्राम घ्यायला गेला. परंतु आता संध्याकाळची वेळ आहे, सकाळी तुम्ही निघून जावा हा विषय झालता. परंतु मुलाच्या मनामध्ये इकडं मुलगा झोपायला गेलाय आणि ती मुलगी त्या खोलीत झोपायला गेल्या. मुलाच्या मनामध्ये एक विकल्प काय चालू होतं माहिती काय, ती मुलांच्यापासून वाचण्यासाठी किंवा शीलाचं आणि प्राणाचं रक्षण करण्यासाठी माझ्या घरामध्ये आली, परंतु घरामध्ये मी एकटाच 22 वर्षाचा मुलगा होता, तरी माझ्याच घरात का आली, हे मनामध्ये विकल्प होता. आणि तो तसाच झोपी गेला त्या विकल्पात. इकडे मुलगी त्या खोलीत झोपी गेली आणि सकाळी उठल्यानंतर आता दंगल जरा शमले असेल म्हणून जायचं म्हणून निघायचं म्हणून सकाळी उठल्या त्या मुलग्याला ती मुलगी सांगते की मी असं चाललोय आणि तुमचे आभार आणि तुमची मी जास्त ऋणी राहीन. त्यावेळी मुलग्याचं मन राहिलं नाही. त्या मुलग्यानं त्या मुलगीला विचारलं की मला एक सांगा, ज्यावेळी संध्याकाळी तुम्ही माझं दार ठोकवला त्यावेळी मुलांच्यापासून वाचण्यासाठी आपल्या शीलाचं आणि प्राणाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही पळत होता आणि माझ्या घरामध्ये आला, परंतु माझ्या घरामध्ये सुद्धा मी 22 वर्षाचा मुलगा एकटाच होतो, तरी तुम्ही माझ्याच घरात का आला. तेव्हा ती मुलगी काय उत्तर देते, कान उघडे ठेवून ऐका. ती मुलगी म्हणत्या, मी ज्यावेळी माझं प्राणाचं आणि शीलाचं रक्षण करण्यासाठी पळत होते, ज्यावेळी तुमच्या गल्लीत मी प्रवेश केला, तुमच्या खिडकीतनं ज्यावेळी मी घरात बघितलं, त्यावेळी खिडकीतनं तुमच्या भिंतीवर मला भगवान महावीरांचा फोटो दिसल्यानंतर मी समजलो की या घरात गेल्यानंतरच माझ्या शीलाचं आणि प्राणाचं रक्षण होणार आहे, मी म्हणून तुमच्या घरात आलो. मला एकटा मुलगा आहे, घरात कोण आहे हे काय माहीत नव्हतं. तो मुलगा सुद्धा स्वतःला धन्य मानला की माझा जन्म कुठल्या धर्मामध्ये झालाय, धन्य मानतोय. एक अजैन व्यक्ती, ती व्यक्तीकडे नुसता फोटो बघून एवढा विश्वास करू शकते. आम्ही तर जैन आहे, आम्ही तत्वावर किती विश्वास करायला पाहिजे, किती श्रद्धा ठेवायला पाहिजे, किती दूर राहायला पाहिजे, बघा चिंतन करणं आवश्यक आहे. आज बरीच अजैन माणसं सुद्धा नाही या धर्माला प्राप्त करण्यासाठी लालायत आहे तो. आणि ज्यांचं जैन कुलामध्ये जन्म झालाय ते इकडे यायला तयार नाहीत. काय जण येणाऱ्यांचं सांगितलंय, तुमचं सांगितलं नाही, तुम्ही यायलाय सगळेजण यायलाय माहिती आहे मला, पण येत नाही त्यांना सांगवलंय. किती दुर्भाग्य असतील ती लोक. एवढा महान कुल मिळाले, मनुष्य कुल आणि जैन कुल मिळाले, आणि तरी सुद्धा मंदिर, देवशास्त्र, गुरु, भगवंताचं दर्शन, तीर्थक्षेत्राची यात्रा, पूजा आदी क्रिया करायला मिळतात, ते करायला येणं झाल्या. त्यांची कीव वाटते, देव त्यांचं भलं करू, कीव वाटते. एवढं सगळं दुर्लभतेनं प्राप्त झाले,
तरीसुद्धा त्याची किंमत नाही. ते कसं व्हायला माहिती आहे काय? आमचे आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे. काय झालं माहिती आहे काय? एक शेतकरी होता आणि तो शेतकरी रानामध्ये काम करायला गेला आणि रानामध्ये गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला एका रानामध्ये 4 एकने चमकतेले असे दगड सापडले. मग त्यानं काय केला, जरा चमकतेत, त्याला काय आहे ते काय माहीत नव्हतं, शेतकऱ्याला आता काय माहीत, ते चमकतेत म्हणून नाही ते आपल्याकडे टावेलमध्ये बांधला आणि ते खांद्यावर टाकून घेऊन आला घराकडे. आणि घरात घेऊन आल्यावर ते काय तर दिवळीत ठेवलेला 4, त्या दिवळीत 4ही दगड तिथं सोडला आणि त्या दिवळीत टाकून ठेवला. आणि काय झालं माहिती काय, एक दिवस काय झालं माहिती काय, तो शांत खुर्चीवर बसला होता आणि खुर्चीवर बसल्यावर तो खुर्चीवर बसला आणि त्याच्या घराच्या बाहेर एक झाड होतं आणि झाडाच्या पलीकडे एक तलाव होता, नाला. तो शांत बसला आणि त्या झाडावर एक कावळा एवढ्या जोरजोरात वरडत होता, त्याला त्या कावळ्याच्या आवाजाचा राग येत होता. आता काय करायचं, कावळा काय जाईनाच, म्हणून तो काय करतोय, त्या दिवळीत ठेवलेला एक दगड घेतोय आणि त्या कावळ्याला उडवायसाठी फेकून मारतोय. आता कावळा काय उडून जातोय आणि परत येऊन बसतोय आणि दुसरा दगड घेतोय फेकून मारतोय, तिसरा दगड होतोय फेकून मारतोय. आता शेवटीला प्राणी आहे, तो प्राणी बी 1-2-3दा सांगितल्यावर ऐकतात, परंतु माणसं ऐकत नाहीत. त्या कावळ्याला बी 2-3दा दगड मारल्यावर बिचारा ह्यो मला जा जा म्हणून सांगाले म्हणून लक्षात आलं, ती गेलो उडून. एक दगड शिल्लक राहिला, तो कावळा उडून गेला. आता याला शांत समाधान वाटलं की बाबा काव 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 करत होता, आता आवाज तर गेला, मी शांत बसायला मोकळा झाले. हे मोकळा झाल्या म्हटल्यावर थोड्या वेळानं काय होतं माहिती काय, एक सोनार किंवा जोहरी जो आहे की नाही ते घरापासून जात होता. त्यानं ज्यावेळी दिवळीत दगड बघितला तेव्हा तो आत आला आणि म्हणला, त्या शेतकऱ्याला काय म्हणला माहिती काय, तुमच्या दिवळीत तो दगड आहे, तो दगड मला देताय काय? तेव्हा म्हणतोय तो कितीला पाहिजे तुम्हाला? तर तो म्हणतोय 1000 रुपये द्या. मग तो म्हणतोय साधारण हे शेतात सापडलेले दगड आहे आणि 1000 रुपयाला मागायला म्हणजे काहीतरी ह्यात घोळ आहे. मग तो काय म्हणतोय, मी 5000 रुपये देणार, 1000ला काय देणार नाही. कोण म्हणतोय? शेतकरी. तेव्हा नाही म्हणतोय 1000ला देणार असलं तर द्या, नाही तर नकोय म्हणतोय. नाही मी देणार नाही म्हणते तो शेतकरी, 5000 देणार असलं तर द्या, नाही तर देऊ नका, जाओ. मग तो जातोय आणि थोड्या वेळानं काय होतंय माहिती काय, थोड्या वेळानं दुसरा एक नाही जोरी तिथनं जात असतोय, तो येतोय आणि तो येतानंतर का नाही तो म्हणतोय तो दिवळीतला दगड देताय काय? आता शेतकरी विचार करतोय, जरी शेतकरी असला कसा बी असू दे, अडाणी जरी असला शेतकरी, तो शेतकरी आहे हो, कारण की जगाचा पोशिंदा त्याला म्हणलेला आहे, तो शेतकरी आहे. तू आता काय विचार करतोय माहिती काय, मगाशी एक मागून गेलाय आणि आता ह्यो बी मागायला आलाय, म्हणजे ह्यात काय तर निचूरपणा असणार आहे. मग त्याला काय म्हणतोय माहिती काय, त्या जोरीला म्हणते देतो, मी देतो, खरं 1,00,000 रुपये पाहिजेत. शेतकरी म्हणते, तो लगेच 1,00,000 रुपये काढतोय तो जोहारी आणि देतोय त्याला, 1,00,000 रुपये घे आणि दे. तो दिला त्याला पत्ता. आता तो निघून गेला. निघून गेल्यानंतर 1,00,000 रुपये मिळाले. त्याला पहिला दुःख काय व्हायले सांगा बघ्या. एक दगड 1,00,000 रुपयाचा आहे, 3 टाकले म्हणजे 3,00,000 रुपये, हे पहिला दुःख होत होतं. तरी बी आनंद काय होता, समाधान काय होतं, 1,00,000 रुपये तर मिळाले. त्याच्या आधी जो नाही होता का नाही जोहरी आलता की 1000 रुपयाला मागितलेला बघा, तो परत आला की, तो परत आल्यावर तो काय म्हणतोय, अहो तो दगड 5000ला देता नव्ह का, द्या. तो म्हणला मी दगड दुसऱ्याला दिला की, कितीला दिला, 1,00,000 रुपयाला. अहो काय खुळा आहे काय, डोक्यापर्यंत झाला काय, तो करोड रुपयाचा रत्न आहे आणि तुम्ही 1,00,000 रुपये दिला. तेव्हा तो शेतकरी काय म्हणतोय माहिती आहे, मी खुळा आहे का तू खुळा आहेस? मी तर नाही 5,000 वर नाही 1,00,000 रुपये मिळवलं म्हणजे माझा 95,000 रुपये फायदा झाला. तू किती खुळा आहेस, तुला माहित होतं 1 करोड रुपयाचा दगड आहे, तरी सुद्धा फक्त 4,000 रुपये 1 करोड रुपये घाललास, तू खुळा आहेस का मी? मला हे सांगायचं आहे, सगळ्यांच्या जीवनात संधी होती, तुमच्या जीवनात सुद्धा तशीच संधी आहे. त्या शेतकऱ्याने 30 दगड टाकले, ते दगड रत्न टाकले म्हणजे किरकोळ रत्न नाही, जैन धर्मरूपी रत्न आहे. ते कसेच टाकून वाया घालवू नका, त्याची किंमत करोडो अब्जो रुपये खरबो रुपये आहे. त्याची किंमत करताच येणार नाही खरं वास्तविक, तरी उदाहरण आहे म्हणून किंमत करणं आवश्यक आहे. एवढी किंमत आहे आणि आमच्या जीवनातलं आम्ही ती नाही रत्न माणिक मोती व्यर्थ घालवले हो. ही संधी मिळाल्या जैन धर्माची, परत काय होईल कुठं जन्म होईल काय सांगता येत नाही.
जैन कुल मिळाले तेवढं धर्म करेल, जेवढं नाही धर्माच्या क्रिया करेल, जेवढं धर्माचं आचरण करेल तेवढं आमच्यावर येणार आहे आणि भविष्य आमचं सुधारणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आज बऱ्याच जणांना काय काय ना सांगून बी महाराजांचं कळना. काय नाही ऐकला तर महाराजांचं काय जाणार नाही वाया. महाराजांनी आपलं कल्याण करून घेतले. महाराजांना वाटते की आपल्या कल्याणावरून बऱ्याच माणसांचं कल्याण व्हावं. आता ऐकत नसला, दगड टाकणारा असला तर काय आम्हाला फरक पडणार आहे? तुमचं नुकसान होणार आहे, आमचं काय होणार आहे? याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज या गोष्टीचं चिंतन म्हणणं आवश्यक आहे. कारण की सगळ्यात दुर्मिळ रत्न आम्हाला प्राप्त झालाय. तो कुठला रत्न असेल तर जैन कुल प्राप्त होणे सगळ्यात दुर्मिळातील दुर्मिळ रत्न आपल्याला प्राप्त झालं, ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही करत नाही, करायला पाहिजे. कारण की सोडता कामा नये. एवढं सगळं मिळालंय, या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्यात, एवढ्या सगळ्या दुर्लभतेनं सगळं प्राप्त झाले. त्याला जेवढ्या रूपामध्ये आम्हाला घेता येईल तेवढ्या रूपामध्ये घेऊन आमच्या जीवनाला नाही योग्य मार्गावर नेणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आचार्य भगवंत सांगितले तत्वाचं स्वरूप पहिला जाणून घ्या. जैन धर्म काय आहे, जैन धर्मातली तत्व काय आहेत, त्या तत्वाचं स्वरूप जाणून घेतल्यानंतर मग आम्हाला कळेल निश्चित रूपानं किती महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावर अशा पद्धतीनं श्रद्धा ठेवा की काही झालं तरी ती श्रद्धा मी तोडणार नाही. माझा प्राण गेला तर चालेल, परंतु माझा धर्म 3 काळात जाता कामा नये, एवढी दृढ श्रद्धा पाहिजे. कोरोनामध्ये परीक्षा झाली सगळ्यांची. कोरोनामध्ये बऱ्याच जणांची परीक्षा झाली. मी मागे बी सांगितले, आठवते का बघा, प्रवचन शृंखला चालू होती त्यावेळी मी सांगितलेलं आचार्य सन्मत सागरांचे वाक्य, कुणाची परीक्षा कावा होत्या आठवते? सांगितलेलं विद्यार्थ्याची परीक्षा वार्षिक परीक्षेमध्ये होती. विद्यार्थी वर्षभर कसा वागला, किती खेळला, किती पळला, काय केला कोण विचारत नाही. वार्षिक परीक्षेवेळी त्याची काय परीक्षा होत्या आणि त्याचा रिझल्ट काय लागतोय ह्याच्यावर विद्यार्थ्याची परीक्षा आहे. ही विद्यार्थ्याची परीक्षा. त्यानंतर व्यापारीची परीक्षा दिवाळीमध्ये होते. व्यापारी वर्षभर काय व्यापार केला कोण विचारणार नाही, परंतु दिवाळीला किती फायदा आणि किती तोटा झाला ह्याच्यावर व्यापाऱ्याची परीक्षा आहे. शेतकऱ्याची परीक्षा सुग्गीमध्ये होते. शेतकरी आयुष्यभर किती राबला किंवा वर्षभर किती राबला कोण बघणार नाही, परंतु ज्यावेळी सुग्गी असते, सुग्गीत किती धान्य त्याच्या शेतातून निघलं, किती त्यानं मिळवला, हे निश्चितपणे कळल्यानंतर त्याची परीक्षा झाल्या. शेतकऱ्याची परीक्षा सुग्गीमध्ये. श्रावकांची परीक्षा चातुर्मासमध्ये. वर्षभर श्रावक कसा वागला कोण विचारणार नाही. चातुर्मासमध्ये काय काय साधना केला, किती तप केला, किती संयम केला, किती धर्माचं पालन केला, ही परीक्षा आहे श्रावकांची. आणि साधूंची परीक्षा मरणामध्ये असते. साधू आयुष्यभर कसा वागला कोण विचारणार नाही, परंतु त्याचं समाधी मरण कसं झालं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याची परीक्षा समाधी मरणामध्ये असते, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणार. तुमची परीक्षा चालू आहे, आमची बी चालूच आहे. कारण की ज्या दिवशी साधू दीक्षा घेतात त्या दिवशीपासून समाधीची साधना चालू असते. बऱ्याच जणांना वाटते दीक्षा म्हणजे काय अजून समाधी लांब आहे, सगळ्या गोष्टी नाही. प्रत्येक त्यांचं आचरण चालू आहे, क्रिया चालू आहे, ती समाधी साधण्यासाठीच क्रिया चालू आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही यात ज्या दिवशी पडलोय त्या दिवशीपासून समाधी साधायच्या या अपेक्षेनंच पडलोय, दुसरं ध्येय कुठलं नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांची परीक्षा होते, परंतु त्या परीक्षेत आम्ही पास होणं आवश्यक आहे. आणि जैन धर्मात नुसतं 35% पडून काय उपयोग नाही. बाकी तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या ट्युशनमध्ये, तुमच्या क्लासमध्ये 35% पडले की पास म्हणतात. परंतु जैन धर्म एक अशी परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये 99.9 पडले तरी नापास आहे. 100%च पडायला पाहिजे त्यावेळी पास होणार आहे. किती टक्के? 0.01 जरी पडलं तरी नापास. हे जैन धर्म आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून कुठलीही भावना न ठेवता जेवढं दृढ श्रद्धा ठेवता येईल तेवढं श्रद्धा त्या तत्वावर सुद्धा ठेवून आम्ही निशंकित अंगाचं पालन करणं आवश्यक आहे. आता आचार्य भगवान 12 नंबरच्या श्लोकच्या माध्यमातून निकांक्षित अंगाचं स्वरूप सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि मग आचार्य महाराजांनी काय सांगितले ते बघूया. कर्म परवशे शांते, कर्म परवशे शांते, दुःख
दुःखेरन्तरितोदये दुःखेरन्तरितोदये पापबीजे सुखे नास्ता पापबीजे सुखे नास्ता श्रद्धानाकांक्षना स्मृता श्रद्धानाकांक्षना स्मृता कर्म परवसे शान्ते दुःखेरन्तरितोदये पाप बीजे सुखे नास्ता श्रद्धानाकांक्षना स्मृता. आचार्य भगवान समजबरोबर स्वामीजी या 12 नंबरच्या श्लोकमधून सांगत आहेत, कर्मपर वसे सांगते दुःखे रंतर जुदे पाप बीजे सुखे नास्ता श्रद्धाना कांक्षाना स्मृता. ते काय म्हणले आचार्य भगवान, निकांक्षित अंगाचं स्वरूप सांगायल्यात. एक गोष्ट लक्षात घ्या, काय म्हणले बघा, कर्मपर वशे. कर्मपर वशे याचा अर्थ काय आहे? कर्माच्या अधीन होऊन शांते अंतासहित, शांते म्हणजे अंतासहित, अंतासहित आणि दुःखे अंतरितोदये मानसिक आणि शारीरिक दुःखांनी मिश्रित फलरूप जे पाप बीजे पापाच्या उत्पत्तीला कारणभूत सुखे म्हणजे विषयजन्य सुखामध्ये अनास्त अविश्वस्त रूपाने श्रद्धान करणे याला अनाकांक्षना निकांक्षित अंग म्हणजे सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कर्माच्या अधीन अंतासहित मानसिक आणि शारीरिक दुःखाने मिश्रित जे फलरूप पाप बीजाच्या उत्पत्तीला कारणभूत आहे ते विषयजन्य सुख आहे, त्यामध्ये अविश्वस्त रूपाने श्रद्धान करायचं. ते निघून जाणार आहे असंच श्रद्धान करायचं, कारण की विषयजन्य सुख हे नाही कायमस्वरूपी राहणार नाही. आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजी आत्मानुशासनजी ग्रंथामध्ये काय म्हणतात, विषयजन्य सुख आहे की नाही ते कशाप्रमाणे माहिती आहे काय तुम्हाला? इंद्रधनुष्याप्रमाणे किंवा विजेप्रमाणे आहे. इंद्रधनुष्य येतोय, काही ठराविक आकाशामध्ये आणि नाही वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर इंद्रधनुष्याची निर्मिती होते. ती क्षणिक सुख देते, दिसायला किती चांगलं आहे बघा इंद्रधनुष्य, सगळी दाखवते इंद्रधनुष्य बघा इंद्रधनुष्य. थोड्या वेळाने मात्र ते विरून जाणार आहे. तसं वीज आहे, अंधारात जरी तुम्ही चालला असला वीज चमकली तेवढ्यापर्यंत प्रकाश दाखवणार आहे, परंतु अंधार परत आहे. तसं विषयजन्य सुख आहे, इंद्रिय सुख आहे, ते तात्पुरतं आहे, ठराविक काळासाठी आहे, परत ते निघून जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्यावर अविश्वस्त रूपानं श्रद्धान करायचं, जसं आहे तसं. बाबा निघून जाणार आहे, हे कायमस्वरूपी नाही. आम्ही काय करतो म्हणजे चूक, अविश्वस्त रूपाने श्रद्धान करत नाही, त्यावर श्रद्धान करतोय. अविश्वस्त रूप महत्वाचं आहे. श्रद्धान केला की मग काय झालं, म्हणजे तुमची इच्छा वाढते, मग इंद्रिय सुख वाढायला पाहिजे, विषयजन्य सुख वाढायला पाहिजे, मला हे मिळायला पाहिजे, मला ते मिळायला पाहिजे, एक 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 एक. दुपारीच आज आत्मानुशासन या ग्रंथामध्ये विषय आलता आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजीने, जगामध्ये सगळ्यात मोठी खाई कोणती असेल तर इच्छारूपी आकांक्षारूपी खाई आहे. ती कधी आजपर्यंत भरली, जेवढं लागणार आहे तेवढं टाकल्यावर सुद्धा ती भरली नाही. मला एक सांगा, काही शास्त्रामध्ये आचार्य भगवंतांनी इच्छा आकांक्षाला नाही उदाहरण दिले अग्नीचं. अग्नी पेटलेले आहे, त्यात किती लाकडं टाकले तरी अग्नी शांत होणार आहे? जेवढं लाकडं आणि इंधन टाकणार आहे तेवढं ते भडका सोडणार आहे. जेवढं तुम्ही इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहे तेवढ्या तुमच्या इच्छा आकांक्षांचा भडका ओढणार आहे. चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळं मनामध्ये अविश्वस्त रूपानं ज्याकने पाप बीजामध्ये इंद्रिय सुख आणि नाही विषय रूप सुख आहे, त्यामध्ये अविश्वस्त रूपानं श्रद्धान करायचं. ते क्षणात निघून जाणार आहे ही भावना करून श्रद्धा करा. तुम्ही काय करताय, नाही जाणार, माझ्याकडनं पैसा जाणार नाही. काय जाणार नाही? ज्याप्रमाणे ऊन आणि सावली आहे त्याप्रमाणे सुख आणि दुःख आहे. क्षणामध्ये ऊन, क्षणामध्ये सावली, क्षणामध्ये सुख, क्षणामध्ये दुःख, हे कर्मजनित आहे. त्यामध्ये जसं कर्मानं मांडलेलं आहे तसं अविश्वस्त रूपाने श्रद्धान करणे म्हणजे निकांक्षित अंग आहे, आचार्य भगवान सांगतो.
आम्ही तसं करत नाही. नाही माझ्याकडला पैसा जायला नको ह्यासाठी झटतात लय जण. मग लय काय काय करतात, इकडं जा तिकडं जा, हे कर ते कर हे कर. हा एक गोष्ट लक्षात घ्या, असंच राहणारं सगळं जर असतं मग श्रीमंतांनी सगळं ते करून नाही आपल्यापाशीच घेऊन ठेवलं असतं की. हां सगळं सुख खरेदी करून आधीच ठेवलं असतं की, गरिबांना मग सुखच मिळालं नसतं. हे एक गोष्ट लक्षात घ्या, जे सगळं तुम्हाला मिळालेलं आहे ते तुमच्या पुण्याच्या जीवावर आहे. पुण्य आहे तोपर्यंत ते आहे, ज्यावेळी पुण्य संपेल त्यावेळी ते बी संपणार आहे. आचार्य भगवान विद्यासागर महाराज जी दोहावली शतकमध्ये म्हणतात, जब तक बीता नहीं तेरे पाप का करार, पुण्य का करार, जब तक बीता नहीं तेरे पुण्य का करार, तब तक तुम अवगुण करो हजार. काय म्हणलेलं आहे, जोपर्यंत तुझ्या पुण्याचा करार संपत नाही तोपर्यंत किती बी अवगुण कर, तुला सगळं माफ आहे. ज्यावेळी पुण्याचा करार संपेल सगळं भुईसपाट. खरंच आहे. कारण की किती मोठं जरी दुःख संकट उपसर्ग आले, जर तुमचा पुण्याचा उदय असेल त्यात ती दुःख संकट निश्चितपणे तुम्हाला तुमचं काही बिघडू शकत नाही, कारण की तुमच्या पुण्याचं उदय आहे. म्हणून आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जीवनामध्ये जीवनाच्या प्रत्येक वाटेवर जर आम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर धर्म आचरण करून जेवढं खात्यावर पुण्य ओढून ठेवता येईल तेवढं ठेवडा. जीवनाच्या कधी संघर्षामध्ये तुमचा 3 काळात कधी पराजय होणार नाही. म्हणून म्हणलो ज्यांच्या साथीला धर्म असतोय त्यांचा पराजय होत नाही, हे फिक्स आहे. कारण की ज्यांच्या खात्या बाजूला धर्म आहे त्यांच्या खात्यावर पुण्य जास्त आहे हो, कारण की धर्मच पुण्य मिळवून देते ना. त्यामुळे तुमचा पराजय होणार नाही. तुम्ही कुठं हात घालचिला तिथं निश्चितपणे सोनं, जिथं लात मारचिला तिथं तुम्हीच म्हणलं, मी काय म्हणलो नाही बाबा, हे सत्यच आहे. यश सुख संपत्ती हे सगळं मिळणार आहे, परंतु पुण्याचा करार असेल तर. आणि त्या पुण्याच्या करारामध्ये अवगुण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की करार हळूहळू संपत गेला आणि पुण्य संपलं की मग चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन करा. कारण की आम्ही एवढ्या काही इच्छा मनात आणतोय, एवढ्या आकांक्षा करतोय की आहे त्यात समाधानी नाही हो. आम्ही समाधानी राहायचं असले तर खरोखर संतांची संगत करा. मी म्हणलं नाही. आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी मुकमाटी महाकाव्यामध्ये 363 नंबरच्या पानावर किंवा 383 पर्यंतच्या आसपासच्या पानामध्ये कुठतर म्हणलेलं आहे. आचार्य भगवंतांनी काय म्हणले, संत समागम की तो यही सार्थकता है, समागम पाने वाला व्यक्ति साधु सैयद बने या ना बने संतोषी अवश्य बन जाता है. काय म्हणले, संतांच्या संगतीत येणारा व्यक्ती साधू संयत बनून दे अथवा न बनून दे, तो संतांच्या संगतीमुळे संतोषी मात्र बनतोय. बऱ्याच जणांना वाटते महाराजांच्या संगतीमध्ये मुलांना पाठलं तर मुलं दीक्षा घेऊन जातील. एवढं सोपं आहे दीक्षा घ्यायचं, असं लगेच सानिध्यात आल्यावर दीक्षा घेतलं झालं. भावाभावातलं नाही, अनंत अनंत भावातलं पुण्य उदयात यायला लागते तेव्हा दीक्षा घ्यायची संधी मिळत्या. आम्ही पुण्यशाली म्हणतोय सोडा आमच्या स्वतःला, कुठल्या भावाभावातलं पुण्य असेल कुणास ठाऊक. आणि आता हे पुण्य मिळाले त्या पुण्याला असं वाढवायचं आहे की जोपर्यंत भाऊ मिळणार आहेत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत त्या भावाभावात दीक्षाच व्हायला पाहिजे, असं पुण्य वाढवायचं. चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही आकांक्षा इच्छा करू नका हो. कारण की आज लई जणांच्या आकांक्षा, मी परवा सांगितले की 4 माणसं दुःखी असतात, ती 4 माणसं आहेत. पहिला माणूस दुःखी काय, लग्न झालं नाही म्हणून. आठवलं काय, पहिला माणूस आहे दुःखी काय, लग्न झालं नाही म्हणून. दुसरा माणूस का दुःखी आहे, लग्न झाले परंतु पोरं नाहीत म्हणून. तिसरा माणूस दुःखी काय, लग्न झालंय मुलं आहेत, मुलं ऐकत नाहीत म्हणून. चौथा माणूस का दुःख आहे, लग्न झालंय मुलं झाल्या, मुलं ऐकतात बी परंतु शेजारी श्रीमंत आहे म्हणून. म्हणजे ही जी इच्छा आहे आकांक्षा, मला श्रीमंत. एक आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे, आता असं इथं बसल्यावर सगळं आठवते सोडा आचार्य महाराजांचं. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे. काय झालं माहिती आहे, एक माणूस लय गरीब होता आणि तो गरीबीतनं धर्माच्या व्यवस्था करायच्या आणि त्यानं काय केला माहिती काय, एवढं सगळं करतोय तरी माझी गरीब का जाईना म्हणून एक दिवस काय
स्वर्गातल्या देवांना प्रसन्न करायचं म्हणून काहीतरी आराधना करायला लागला तो. आणि योगायोगानं त्या आराधनेचं फल काय, त्याला स्वर्गातले देव प्रसन्न झाले. योगायोगानं म्हणाले हा. आराधना का नाही स्वर्गातल्या देवांची करायची नसत्या, खऱ्या देवांची करायची, स्वर्गातले देव प्रसन्न होतात. काय म्हणलं, ऐकला? ऐकायला आलं काय? आराधना स्वर्गातल्या देवांची करायची नसत्या, खऱ्या देवांची, देवादी देवांची आराधना करायची, मग स्वर्गातले देव प्रसन्न होतात. चिंतन करायचं. चमत्कार कशामुळे होतोय? देवादी देवांची आराधना केल्यानंतर चमत्कार होतोय. ही गोष्ट महत्वाची आहे, याचं चिंतन करणं आवश्यक. योगायोगानं देव प्रसन्न झाले आणि आले. मग त्यावेळी देव म्हणले, तू काय मागलची तुला देतो, परंतु एक अट आहे. काय अट आहे? तुला जे मी देणार आहे त्याच्यात दुप्पट शेजारला मिळणार. डोकं धरला त्यो. अशी त्याची चेहरा झाला एंडेल पिलागत. आराधना केलती कशासाठी? शेजाऱ्यापेक्षा मी श्रीमंत व्हावं म्हणून. आणि आता मला वर काय मिळालंय? काय मी मागणार आहे त्याच्यात दुप्पट कुणाला मिळणार? आता विकल्प तर चालू आहेत मनात, कारण श्रीमंत तर व्हायचं आहे. म्हणून काय करतोय? बरं काय करायचं? आयडिया लय, माणसं लय हुशार हो. मग म्हणतोय मला एक बंगला पाहिजे. शेजारला किती बंगले मिळाले? मग म्हणतोय माझ्या घरात एक विहीर पाहिजे. काय झालं? शेजारच्या घरात 2. म्हणतोय माझा एक डोळा जाऊन दे. इच्छा आकांक्षा लय वाईट आहे तो. हे सांगाले उदाहरण. आता मला सांगा, ह्याचा एक डोळा गेल्यावर शेजारचे किती जाणार? आता 2 डोळे गेल्यावर घरात 2 विहीर आहेत. काय करणार तो? ते हुशार माणसं. एक गोष्ट लक्षात घ्या, जरी कोणाला मिळाले तर त्याच्या पुण्याने मिळाले म्हणून ग बसत नाही तो. मी सांगालोय काय माहिती काय, ईर्ष्या करणारा असल्या तर नाही, पुण्याची आणि धर्माची ईर्ष्या करा. तो एवढा धर्म करतोय ना, मी का त्याच्यापेक्षा धर्म जास्त करणार नाही? तो एवढा पुण्य कमवतोय ना, त्याच्यापेक्षा जास्त पुण्य मी का कमवत नाही? ही जर ईर्ष्या केला तर तुम्ही निश्चितपणे योग्य पदावर जाणार आहे. बाकीचं कुठलं काय करू नका हो. ईर्ष्या श्रीमंतीची, त्याची श्रीमंती किंवा त्याचं कमी होऊन दे, माझं वाढून दे, ह्या गोष्टीत कधी काही सुख नाही हो. सुख कशात असेल? आहे मी त्यात समाधानी असणे हे सुख होण्याचं लक्षण आहे. म्हणून म्हणतात आचार्य भगवान विद्यासागर महाराज, संतांच्या सानिध्यात जावा, तुम्ही संतोषी बनताय. का? संतांना काही इच्छा नसत्या. काय मिळालं नाही मिळालं. आहारच्या वेळी आता समजा देत असताय तुम्ही, काय देत असताना समजा शरीर स्वास्थ्यासाठी काही वस्तू लागत असली तर आता समजा ती वस्तूच दिली नाही तरी काय म्हणणार आहे? का दिलं नाही असं म्हणणार आहे. जे म्हणतील ते साधू नाहीत. काय म्हणलो? जे म्हणतील ते साधू नाहीत. त्यांनी काय देतील, कसं झाले ते काय बघायच नाही. आमचे आचार्य महाराज तर लय भारी सांगायचे, इच्छा आकांक्षा करू नका. पहिला एक सूत्र काय आमच्या साधूंना शिकवायचे आचार्य महाराज, एक गोष्ट लक्षात घ्या, पुण्याच्या उदयामध्ये तुम्हाला पंचपक्वान मिळते साधूंना. घरात तर एवढ्या वस्तू कधी करत होते काय? असं महाराज म्हणायचे आमचे, आणि सत्य आहे. पुण्याच्या उदयामध्ये पंचपक्वान सगळं मिळाले, कारण की श्रावक लय चांगले आहेत. मिरजेचं नवं सगळंच सांगले हो, वेगळे खुश झालेत फुगून सगळेच हो, सगळे श्रावक लय चांगले आहेत. का? कारण की एवढी साधूंची मोक्ष मार्गामध्ये मदत करल्यात. साधूंना मोक्ष मार्गासाठी बनत जेवढा सहारा द्यायचा तेवढे साधूंना द्याल्यात. कारण की एक गोष्ट त्या खरा साधू कोण आहे माहिती काय? आचार्य भगवान कुंदू स्वामीजीने एका ठिकाणी म्हटलंय, नाही कृतम विस्मरंती इति साधवा. केलेले उपकार, साधूवर केलेले उपकार कधी साधू विसरत नाही, तो खरा साधू आहे. नाहीतर केलेले उपकार विसरणार आहे तो 3 काळात साधूच्या पट्टीमध्ये येणार नाही. आज बरेच, मी काय बोलण्याची आवश्यकता नाही, मी सांगत होतो उदाहरण काय. आचार्य महाराज काय सांगत होते? आचार्य महाराज सांगायचे, पुण्याच्या उदयामध्ये सगळं पंचपक्वान मिळाले. शाने असल्या तर साधूंना ऐका. साधूंना आम्हाने म्हणायचे हो, तुम्ही कुठे ऐका. शाने असले तर ऐका. जेवढं पुण्याच्या उदय मिळेल ते सगळं खाऊन पुण्य संपवू नका. तुम्ही म्हणताय की महाराज सगळं जरा जरा काय केलंय आम्ही, हाय उपकार केलाय. तुम्ही केलाय की नाही? तुमच्यासाठी केलाय. त्यातलं आम्हाला योग्य वाटेल तेवढंच आम्ही खाणार, सगळं खायचं नाही कधी.
सगळं खाल्लं तर आमचं सगळं पुण्य खर्च होते त्या दिवशी. थोडं जपून ठेवायला पाहिजे की, मग फळं पंचपक्वान्न कशी मिळणार जपून नाही ठेवले तर. हे आचार्य भगवान सन्मत सागरांची शिकवण होती. म्हणून आज निश्चितरूपाने या ठिकाणी आहे. हे चिंतन करणं आवश्यक. आणि आचार्य महाराज दुसरे एक सांगायचे कायम साधून, काही निश्चितरूपानं त्या आहारात काय केले, काय घातले, काय कमी पडले, काय जास्त झाले हे न बघता, हे एक खड्डा आहे आणि हे एक डबा आहे. या डब्यातनं या खड्ड्यात टाकत जावा, ह्या डब्यात टाकत जावा, ह्या डब्यात टाकत जावा. ज्यावेळी डबा भरेल त्यावेळी टोपण लावा आणि खाली बसा, झालं. हाय बघण्याची गरज नाही, सहन करायचं. ही गोष्ट महत्वाची आहे. नाहीतर याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही कधी कधी निश्चितरूपाने या गोष्टी जर केल्या नसेल तर इंद्रिय विजयी कसं झालो आम्ही, इंद्रिय विजयी कसं झालो. यात जर आम्ही ॲडजस्टमेंट करत नसेल इंद्रिय विजयी कसं झालो. चिंतन करणं आवश्यक आहे. इंद्रिय विजयीचे तीच लक्षणं आहेत की निश्चितपणे जसं आहे त्याला स्वीकार करणे हे इंद्रिय विजयाचे लक्षण आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि कधी कुठल्याही व्यक्तीला महाराज कायम म्हणायचे, कुठल्याही व्यक्तीला तुमचा आहार कधी कळून देऊ नका. ब्रह्मचर्यानं तर वटच नाही, हे आचार्य सन्मत सागर महाराज सांगायचे. आणि जर निश्चितरूपानं ब्रह्मचर्यांना आहार कळला तर रोज रोज तो चांगला तुम्हाला जो आवडणार आहे तो आहार देऊन 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 तुम्हाला मोहात पाडतील. ऐकायलाय खरं, कांक्षाचं उदाहरण सांगवलं मी. त्यामुळे कुठल्याही बाबतीची कांक्षा इच्छा कधी करायची नाही. जे आहे त्यात संतोष, जे मिळालं आहे. मला सांगा, अनादी काळापासून एवढं अन्न आम्ही खाल्लंय, पृथ्वी तलावर 7 पृथ्वीवर जेवढं धान्य नाही तेवढं सगळं धान्य खाऊन झाले. असं 7 वेळा धान्य खाल्ले तरी सुद्धा आमची भूक शमना. एवढं पाणी पिले, 7 समुद्राचं सगळं पाणी आहे, ते सगळं पाणी एकत्र केले तर त्याच्यापेक्षा 7 पटीनं पाणी जास्त पिले आतापर्यंत आम्ही, तरी सुद्धा आमची तहान भागना. त्याच्यावर विजय मिळव असेल तर इच्छा कांक्षा ठेवू नका, संतोष धन घ्या. काय असेल त्यात समाधान आहे. त्याच वेळी निश्चितरूपानं सगळ्या गोष्टीवर तुम्ही नाही निश्चितरूपानं कंट्रोल करू शकताय, सगळ्यावर तुम्ही विजय मिळवू शकताय. ही गोष्ट महत्वाची. त्यामुळं त्या इंद्रिय सुखामध्ये अविश्वस्त रूपानं श्रद्धान करा म्हणले. जे आहे तसं बाबा भावना करा, हे निघून जाणार नाही. सुख कायम राहील काय सांगता येत नाही. जो मध्यम स्टेबल राहतोय की नाही समतापणामध्ये, ना इकडे जावे ना तिकडे जावे, मध्यभागी विभागावे, तोच व्यक्ती कायम सुखी राहतोय बघा. ही गोष्ट महत्वाची आहे, याचं चिंतन करा. नाहीतर काय होते माहिती काय, एक सगळ्यात महत्वाची बाब काय माहिती काय, आकांक्षा म्हणे बाहेर फिरवत्या. काय म्हणलं मी, आकांक्षा म्हणे बाहेर फिरवत्या आणि निर आकांक्षा म्हणे आत फिरवत्या. तुम्हाला आत फिरायचं आहे का बाहेर? घरात आत म्हणला किंवा आतमध्ये म्हणजे आत्म्यामध्ये सांगालोय. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून आम्ही कुठल्याही बाबतीत इच्छा न करता जे आहे त्यात समाधान, जसं आहे तसं करायचं. जेवढा पुरुषार्थ करता तेवढे, जेवढी साधना करतील तेवढं करा, जेवढा धर्म करता येईल तेवढं करा, धर्माच्या आराधना जेवढ्या करता येईल तेवढं करा. निश्चित संतोष राहावा, हसत खेळत कायम राहावा. नाहीतर काय कायांचा चेहरा कायम मेंढे देईल पिल्यागत. काय जीवनात आणि सगळं सत्य सांगितलं लय हसू येते हो. काय मला सांगा, जीवनात काय मिळवायचं आहे? जीवनात धर्म पुण्य हेच मिळवायचं आहे नाही. मग जीवनात चिरपणा दुःखी का राहायचं आहे? कायम आनंदित राहा ना. जे काय आहे ते सगळ्याला सामोरे जावा, हसत खेळत जावा, शांत राहा, निर्विकल्प राहा, निश्चित रूपानं कायम आनंदी राहतात. मला तर काय काय जण नाही बऱ्याच वेळा नाही बरेच श्रावक येऊन सांगतात की महाराज तुम्ही जास्त हसताय, जरा कमी करा. मी त्यांना म्हणते होय करतो. आणि ह्या सिंहासनावर झाल्यावर आता कमी झाले सोडा. कारण की निवेदन कुणी जर चांगलं काय सांगितलं तर मी स्वीकारतो जीवनात. ही माझी हॉबी आहे. जीवनात कोण बी बारका मुलगा जर येऊन सांगितलंय महाराज ही तुमचं चुकतंय, मी पहिला त्याच्या सामायिकमध्ये शहनिशा करणार की खरोखर ही बाबा तुझी चूक आहे काय. आणि जर खरोखर वाटत असेल माझं मन सांगितलं चूक आहे तर निश्चितपणे ती गोष्ट सोडायला सुद्धा मागं पुढं पाळणार नाही. आणि की चूक ती चूक आहे. कोण कुठला व्यक्ती कुठल्या अपेक्षेने विचार करायला आणि कोणाचं काय सांगेल काय सांगता येत. त्यामुळे ही गोष्ट आहे महत्त्वाची.
त्यामुळं या गोष्टी बी कमी कर, तरी बी निश्चितरूपानं काय माहिती काय, का जीवन जगताना का नाही संतोषी राहायला पाहिजे, कुठलीही आकांक्षा मनात नको आणि आनंदी कायम राहायला पाहिजे. ही गोष्ट महत्वाची आहे. आनंदी राहिलं की काय विकल्प होत नाहीत, काय दुःख होत नाही, काय झालं तरी त्यात निश्चितपणे आनंद राहण्याची कला आहे. आणि संतोष असल्यामुळे काय मिळलं नाही मिळलं, आलं नाही आलं, काय झालं याला हो आनंद. काय म्हणलो, याला हो आनंद. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे काही विकल्प होत नाही. तुम्हाला सूत्र द्यालोय, हा तुम्हाला सूत्र द्यालोय, सुखी जीवनाचा मंत्र आहे हा. आनंदी राहणे, संतोषी आणि आनंद राहणे हा सुखी जीवनाचा मंत्र आहे त्यात समाधानी आणि इच्छा आकांक्षा जास्त न करणे हे सुखी जीवनाचा सगळ्यात मोठा मंत्र आहे बघा. कारण की तुम्ही रेल्वेतनं जाताना, विमानातनं जाताना, एस टीतनं जाताना कम सामान ज्यादा आराम, कम सामान ज्यादा आराम लिहिलेलं असते की वर. मग इच्छा ठेवल्यावर इच्छा आकांक्षा जास्त असतील तर नाही कम सामान कसं होणार. मला सांगा, शिखरजीला गेल्यावर जास्त सगळं जेवढं नेलाय तेवढं पिशवीत भरून पाठीवर मांडून जाताय काय वर, येते जायला का. सामान घेऊन कसं चढायला येणार महाराज वर डोंगरावर. जेवढं कमी सामान असेल तेवढं वर चढता येईल हेच सांगायचं आहे. जेवढं तुमच्याकडनं सामान कमी होईल की नाही तेवढं तुम्ही वरच्या दिशेला जाणार आहे आणि सामान वाढेल तेवढं तुम्हीच म्हणला, मी काय म्हणतो नाही. त्यामुळे चिंतन करा, या गोष्टीचं चिंतन म्हणून करा. त्यामुळं निकांक्षित अंगाचं इंद्रिय जे सुख आहे आणि विषयजन्य सुख आहे त्यात अविश्वस्त रूपानं श्रद्धान करायला शिका. हे सगळ्यात मोठा तत्व आहे. अविश्वस्त रूपानं श्रद्धान करा. जे आहे तसं स्वीकारा, जे आहे त्यात समाधान म्हणा, जसं आहे तसं स्वीकारा आणि कायमस्वरूपी हसत खेळत राहा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही याच्यावर चिंतन करून आपल्या जीवनाला तसं बनण्याचा प्रयत्न करशीला आणि या निकांक्षित अंगाचं पालन करून आपल्या जीवनाचा कल्याणाचा मार्ग सुकर करशील एवढी भावना करतो आणि आजच्या वाणीला विनंती होतो. जे बोला आचार्य भगवंत श्री सन्मती सागरजी महाराज की